हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी प्रियांका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. हो, एक यूट्यूब चॅनल चालू केला आहे आणि मलाच विश्वास बसत नाही, कारण खूप दिवसांची इच्छा मनात होती की एक यूट्यूब चॅनल चालू करावा. शेवटी त्याचा आज मुहूर्त लागला आणि त्यातल्या त्यात योगायोग असाच की आम्ही आज शिर्डीला निघालो आहोत. म्हणून म्हटलं साईबाबांच्या दर्शनाने चॅनलचं श्री गणेशा करूया. चला तर 7 वाजलेले आहेत, पिल्लं अजून झोपलेली आहेत, तर बघू उठल्यावर आवरलं की निघू. पिल्लं उठल्यानंतर मी त्यांच्यासाठी मक्याचे मुरमुरे गरम केले होते आणि चहा बनवला होता. आम्ही नंतर चहा बिस्किटचा नाश्ता केला. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही इथे आवरून तयार झालेलो आहोत. 8 वाजताचं टार्गेट होतं निघायचं, पण 8 वाजून 10 मिनटं झालेले आहेत. बट इट्स ओके, नॉट टू लेट. आणि पिल्लंसुद्धा इकडं तयार आहेत आणि पूजा वगैरे केलेली आहे. निघण्याची पूर्ण तयारी झालेली आहे, पण गाडीवर धूळ असल्यामुळे ते तिकडे गाडी साफ करत आहेत. आणि तोपर्यंत काहीतरी टाईमपास म्हणून मी पोरांना TV लावून दिली होती, बघू शकताय. निघायची तयारी होती आणि कुठं जायचं म्हटलं की पिल्लं खूपच एक्सायटेड असतात. आणि आता कुठे बाहेर जायचं म्हटलं की मी असं ठरवलं की मुलांना बाहेरचं अजिबात खायला द्यायचं नाही. म्हणून मी घरून निघतानाच त्यांच्यासाठी ड्रायफ्रूट्स घेतले होते आणि ते मक्याचे मुरमुरे पण गरम करून घेतले होते. तेच ते गाडीत खात होते. साधारण 9:30 वाजता शिर्डीत पोहोचल्यानंतर गर्दीमुळे आम्ही लगेचच रांगेत दर्शनासाठी लागलो आणि 11:30पर्यंत दर्शन झालं होतं. मग त्याच्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आल्यावर इथे एक छोटंसं गार्डन आहे, तिथे मुलांना घेऊन आलो होतो आणि खूप छान आरतीचा आवाज येत होता गार्डन. हॅलो फ्रेंड्स, तर खूप छान दर्शन झालं आमचं. 10 वाजता आम्ही दर्शन रांगेत होतो, 11:30पर्यंत दर्शन झालं. आणि दर्शन झाल्यानंतर मोबाईल वगैरे बाहेर जमा होते ते घेतले आणि तिथेच एक छोटंसं गार्डन आहे, तिथे आम्ही मुलांना घेऊन गेलो होतो थोडा वेळ खेळण्यासाठी. तिथे मी व्हिडिओ शूट करण्याचा खूप प्रयत्न केला, पण 12 वाजल्यावर आरती जी असते तिचा खूप आवाज होता. केलाही होता शूट, पण तो अपलोड करण्यात काही अर्थ नाही, आवाजच येत नाही. त्याच्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबलेलो आहोत. गाडी जिथे पार्क केली होती तिथूनच एका जवळच्या हॉटेलवर आम्ही जेवण करायला गेलो होतो. जेवणाची चव आणि हॉटेलची सर्व्हिस एकदम छान होती. त्याच्यानंतर ऑलमोस्ट 2 वाजले होते, पण आम्ही साईतीर्थ थीम पार्कला जाण्याचा विचार करत होतो. पण तिथे गेल्यावर समजलं की साईतीर्थ थीम पार्क एक्सप्लोअर करायला 4 तास लागतील, पण आमच्याकडे एवढा वेळ नव्हता, म्हणून आम्ही रिटर्न यायला निघालो होतो. घराकडे रिटर्न येताना काही भाजीवाले रस्त्यात बसलेले दिसले, तेव्हा आठवलं की घरातला पण भाजीपाला संपलेला आहे, म्हणून मी काही भाजीपाला घरासाठी पण घेतला. सो फ्रेंड्स, शिर्डीवरून आल्यानंतर आम्ही आराम केला आणि त्याच्यानंतर खूप भूक लागली म्हणून ह्यांनी इथं मॅगी बनवायला सुरुवात केली आहे. आयुष्य खूप सुंदर आहे जर नवरा सुंदर असेल तर. काय पाहिजे आयुष्यात दुसरं. मॅगी बनवल्यानंतर मॅगी खायची सोडून पिल्लं नुसती चीजच खात होती. नंतर संध्याकाळी झाला होता चहाचा टाईम. चहा संध्याकाळच्या वेळी मस्ट आहे. चहा नसेल तर काही सुचत नाही. मग मी माझ्यासाठी चहा बनवला, यांना तर काही घ्यायचा नव्हता. नंतर रात्रीच्या जेवणामध्ये मस्त शेपूची भाजी आणि वांग्याची भाजी आणि भाकरी होती. जेवण केल्यानंतर मस्त किचन आवरून घेतलं. भांडे वगैरे पडलेली होती ती घासून घेतली. सो फ्रेंड्स, असा होता आजचा दिवस. खूप छान दर्शन झालं. आधी तर गर्दी पाहून असं वाटत होतं की दर्शन भेटणारच नाही आणि म्हणून हे म्हणत होते की आपण VIP पास घेऊन जाऊ, पण माझी अशी इच्छा होती की रांगेतूनच दर्शन घ्यायचं. शेवटी 1-1.5 तासात दर्शन झालं सुद्धा. आणि दुसरी गोष्ट अशी की साईबाबांच्या आशीर्वादाने चॅनलची नवीन सुरुवात झाली, म्हणून खूप ब्लेस्ड फील होतं आहे. तर आपल्या चॅनलवर असे व्हिडिओ येतच राहतील. तुम्ही फक्त तुमचा आशीर्वाद आणि प्रेम असू द्या. सो चलो, बाय बाय, गुड नाईट.